मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपीकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन 25 फेब्रुवारी 2022 रोजी माहूर भाजपातर्फे तहसीलदार माहूर यांना देण्यात आले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी 1973 साली मुंबईत बॉम्बस्फोट प्रकरणातील सरदार शिकवली खान आणि अलीम पटेल यांच्याकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्याप्रकरणी ईडीने नवाब मलिक यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांना मंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. नवाब मलिकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावयास पाहिजे होता. परंतु सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने देशाचा दुश्मन असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला मदत करणाऱ्या नवाब मलिकांची पाठराखण करीत असून त्यांचा राजीनामा घेणार नाही असा निर्णय घेतला. ही बाब निश्चितच लोकशाहीला घातक असून हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे. महाविकास आघाडीच्या निर्णयाचा माहूर भाजपातर्फे जाहीर निषेध करून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तहसीलदार कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच भ्रष्टाचारी मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार किशोर यादव यांना दिले असून आपले निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन निवेदनकर्त्यांना दिले. या निवेदनावर आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्यामबापू भारती महाराज, पत्रकार प्रकोष्ठच्या जिल्हाध्यक्षा तथा महिला पत्रकार पद्मा जयंत गिर्हे, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश यौतकर, तालुका सरचिटणीस नीळकंठ मस्के, अच्युत जोशी, शहराध्यक्ष गोपू महामुने, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी, अर्जुन मोहिते, किशोर राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आघाडी सरकारमध्ये एक अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे असं पक्षाकडनं राजीनामा द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही आणि राजीनाम्याच्या संदर्भामध्ये त्यांची पाठराखण महाविकास आघाडी करत आहे. खरं तर नवाब मलिक हे दाऊद इब्राहिम जो कुख्यात अंडरवर्ल्डचा गुन्हेगार आहे आणि दहशतवादी आहे. त्यांनी मुंबईमध्ये 1993मध्ये बॉम्बस्फोट केला होता. त्याचा तो सूत्रधार आहे आणि त्याला नवाब मलिक पूर्णपणे मदत करतो हे सिद्ध झालेलं आहे. त्या संदर्भात आम्ही माहूरवासियांतर्फे म्हणजे भारतीय जनता पार्टीतर्फे अशी सरकारला विनंती करतो की त्यांचा राजीनामा नवाब मलिकचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे ईडीची त्याचं समर्थन सरकारने करावं एवढीच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागणी आहे. म्हणून हे आंदोलन आम्ही इथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल दाऊद इब्राहिमच्या मदत केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ईडीने काल अटक केली आणि अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं असता ईडीच्या न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आणि या नवाब मलिकांनी देशाचा दुश्मन असलेला दाऊद इब्राहिम यांना मुंबई बॉम्बस्फोटामध्ये अनेक निष्पापांचे बळी घेतलेल्या गुन्हेगाराला सहकार्य केल्याचं सिद्ध झालं. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करतो आहे. परंतु हे गुन्हेगाराला सहकार्य करणारा महाविकास आघाडी सरकार नवाब मलिकांना पाठीशी घालून त्यांचा राजीनामा घेणार नाही अशी त्यांनी निंदनीय भूमिका घेतलेली आहे आणि त्या निर्णयाचा आम्ही भारतीय जनता पक्ष जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला सुबुद्धी हो की त्यांनी अशा गुन्हेगारांना पाठीशी न घालता नवाब मलिकांचा राजीनामा त्वरित मंजूर करावा. विद्यमान आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला असे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांना अवैध पद्धतीने प्रॉपर्टी जमा करण्याच्या अनुषंगाने त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ते सापडले आहेत. त्यांच्यावर ईडीने धाड टाकली आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक केली आहे. तर असा मंत्री जर महाराष्ट्राच्या राज्य सरकारमध्ये विलीन असेल तर अशा मंत्र्याला तिथे म्हणजे अधिकार पदावर न ठेवता त्यांना ताबडतोब त्या अधिकारातून त्यांना काढलं गेलं पाहिजे. परंतु अशा प्रकारची भूमिका न घेता विद्यमान सरकारने त्यांची पाठराखण करत त्यांना त्यांच्या पदावरून राजीनामा देण्यासाठी कुठल्याही प्रकारची मजबुरी केलेली नाही. त्यामुळे
मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे, भारतीय जनता पार्टी राज्याच्या वतीने आणि इथे आम्ही माहूर तालुक्याच्या वतीने त्यांना विनंती करतो की अशा भ्रष्ट नेत्याला किंवा मंत्र्याला, कलंकित नेत्याला, जे आपल्या राज्याचं नाव खराब करत आहे, अशा नेत्याला जर आपण आपल्या सरकारमध्ये ठेवत असाल तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली जाणार आहे. त्यामुळे विनंती आहे की अशा भ्रष्ट नेत्याला पदावरून त्यांना पायउतार करण्यात यावे. धन्यवाद. संजय घोगरे, अनवर खिच्चीसह पवन कोंडे, विदर्भ न्यूज, माहूर.